नमस्कार बालमित्र हो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 3 आला पाऊस या पाठाखालील संपूर्ण स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रश्न क्रमांक 1 चौकटी पूर्ण करा। त्यातील अ आहे पाऊस आल्यावर ओले झालेले अंगण। दुसरा आहे थेंबासंगे आलेले वादळ वारे। तिसरा आहे गारांनी भरलेला रस्ता आणि चौथा आहे लखन लखकणारी वीज। प्रश्न क्रमांक 2 आकृती पूर्ण करा। पावसामुळे वातावरणात झालेला बदल। पहिला आहे वादळ वारे सुटू लागले, विजा लखन चमकू लागल्या, आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसले, रस्त्यावरून नदीसारखे पाणी वाहू लागले। प्रश्न क्रमांक 3 आहे कवितेतील खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा। पहिला आहे आला पाऊस कभिन्न काळे हत्ती निळ्या अभांगणी सैरावैरा धावत हे सुटती। त्याचं उत्तर आहे पावसाळ्यात निळ्या आकाशात वेगाने धावणारे काळेभोर ढग पाहून जणू काळे हत्तीच सैरावैरा पळत असल्याचा भास होतो। त्यातील दुसरा आहे आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटूनी चिप्प पाखरे बसती। उत्तर आहे पावसाच्या धारा वळचणीवरून गळत आहे, पावसात भिजलेली पाखरे थंडीने कुडकुडत पंख मिटून अगदी शांत बसून आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा। त्यातील पहिला आहे पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळतात। मग याची कवितेतली ओळ आहे आला पाऊस वीज लखाके लख्खन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते। तर याचं उत्तर आहे आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हासे, सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विचार करा व सांगा। प्रश्न क्रमांक 1 आहे त्यातील पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा। तर याचं उत्तर आहे एकदा मी मित्रांसोबत शाळेतून घरी जात असताना खूप पाऊस आला, जवळ छत्री नसल्यामुळे आम्ही पावसात मनसोक्त भिजलो। आम्ही पाण्यात उड्या मारल्या आणि कागदी होड्या सोडल्या। चला पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 2 त्यातील पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणते बदल होतात ते तुमच्या शब्दात सांगा। तर त्याचं उत्तर आहे आकाशात काळेभोर ढग दाटून येतात, कधी कधी सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते, सगळीकडे हिरवेगार गवत उगते, झाडांना नवी पालवी फुटते, नद्या नाले आणि विहिरी पाण्याने भरून वाहतात। चला पुढचा प्रश्न काय आहे खेळूया शब्दांशी। त्यातील प्रश्न क्रमांक 1 आहे कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा। तर या कवितेत आलेले शब्द पाहू आता आपण। उदाहरणार्थ दिलेला आहे गारा सारा, पहिला आहे लख्खन पटकन, दुसरा आहे हासे दिसे आणि तिसरा आहे गळती बसती। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खेळूया शब्दांशी। त्यातील प्रश्न क्रमांक 2 शब्दसाखळी तयार करा। त्यातील पहिली आहे ससा साप पतंग गरुड डमरू आणि रुपये। तर त्याचप्रमाणे आपल्याला आकाश या शब्दाची कशी करायची शेवटचा अक्षर आकाशच्या काय श, मग श वरून शहामृग आणि ग वरून परत गवत बनवलं, त्याच्यानंतर त वरून आपल्याला तलवार आणि र वरून रवी, अशा पद्धतीने परत तिसरी पण आपल्याला बनवायची आहे। तर इमारत हा शब्द दिलेला आहे, ते इमारतचं काय होतं तंबू, बदक, करवत आणि तवा।
त्यानंतर पुढं आहे वरील प्रमाणे शब्दांच्या किमान 5 शब्दसाखळ्या तयार करा व लिहा. तर आपण पहिली पाऊस, ससा, सायकल, लसूण, नमन. दुसरी आपण केलेली आहे कमळ, लसूण, नथ, थवा, वासरू. तिसरी केलेली आहे पुस्तक, करवत, तबला, लाडू, डबा. आपण चौथी केलेली आहे झाड, डमरू, रुमाल, लगोरी, रिमा. आणि आपण पाचवी केलेली आहे मोर, रथ, थवा, वाघ आणि घर. चला पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 3. खेळूया शब्दांशी मधलाच पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पचित्र पूर्ण करा. तर पाऊस हा आपल्याला शब्द दिला आहे, त्याच्यावरून आपल्याला शब्द काही लिहायचे आहेत. तर पूर, दुसरा ढग, तिसरा वीज, चौथा गारा, पाचवा पाणी, सहावा छत्री, सातवा चिखल आणि आठवा इंद्रधनुष्य. अशा पद्धतीने आपल्याला संकल्पचित्र पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे एक दिलेला आहे प्रश्न क्रमांक 4. घर या शब्दाशी संबंधित शब्द लिहून संकल्पचित्र तयार करा. आता घर या शब्दाला आपण पाहूया किती शब्द आहेत. प्रेम, सुरक्षितता, दिवा, पाणी, स्वयंपाकघर, फर्निचर, अंगण, खिडकी, दरवाजा, छप्पर, भिंत आणि कुटुंब. अशा पद्धतीने हे तुम्ही घराच्या संकल्पचित्र तयार करायचं होतं, ते आपण केलेलं आहे. आणि सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयाचा स्वाध्याय पाहिजे तेही मला कमेंट करून सांगा. चला पुढचा प्रश्न आपण पाहूया 5वा. कवितेतील खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. तर त्यातील पहिलं दिलेलं आहे रस्ता. तर रस्त्याला काय समानार्थी शब्द होतोय? मार्ग, वाट आणि पथ. दुसरा आहे घर. घराला किती शब्द आहेत बघा? सदन, गृह आणि निवास. तिसरा आहे नदी. नदीला काय शब्द होतात? सरिता, तटिनी, जलवाहिनी. आणि चौथा आहे आकाश. आकाशला काय शब्द होतात? गगन, नभ आणि अंबर. चला त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे ते पाहू आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यांनी. व्हिडिओला एक लाईक करा. प्रश्न क्रमांक 6. वाचा, लक्षात ठेवा. खालील शब्दांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच आहेत. त्यातील पहिला आहे अंगण, थेंब, पाऊस, हत्ती, भाषा, आकाश. वरील प्रमाणे एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असणारे शब्द शोधा व लिहा. तर उत्तर आहे पक्षी, वाहक, शाळा, लाडू आणि कागद. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे शोध घेऊया. पावसाचे पाणी वर्षभर कोणकोणत्या प्रकारे साठवून वापरता येईल याची माहिती आंतरजालावरून शिक्षकांच्या मदतीने शोधा. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग. घराच्या किंवा इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे जमिनीत किंवा मोठ्या टाकीत सोडून साठवता येते. दुसरा आहे शेततळे व तलाव. पावसाचे पाणी शेततळ्यात किंवा तलावात साठवून सिंचनासाठी वापरणे. तिसरा आहे विहीर आणि कूपनलिका पुनर्भरण. छतावरचे किंवा अंगणातील पावसाचे पाणी फिल्टर करून थेट विहिरीत किंवा बोरवेलमध्ये सोडून. त्यातील चौथा आहे बंधारे बांधणे. गावातील नद्या किंवा ओढ्यांवर छोटे सिमेंटचे किंवा मातीचे बंधारे बांधून पावसाचे पाणी अडवता येते. अशा पद्धतीने आपण संपूर्ण स्वाध्याय या पाठावरील पाहिलेला आहे. तुम्हाला अजून कोणत्या विषयाचा स्वाध्याय पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.